दरम्यान ओबीसी साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू आहे। जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करू असा सुद्धा इशारा आता ओबीसी बांधव देऊ लागले। नागपूरमधली ही दृश्य आहेत। लढेंगे लढेंगे जीतेंगे जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय असो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय असो आरक्षणाच्या हक्काचं डॉक्टर बबनराव तायवाळे साहेब आगे पडो हम तुम्हारे साथ हैं जय ओबीसी लढेंगे। दरम्यान या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तेजस, नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आंदोलकांच्या, आणि नेमका आता त्यांची कोणी मनधरणी करण्याचे प्रयत्न झालेत का? तायवाडेंची काय भूमिका आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील आझाद मैदानात जे मनोज जरांगेचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सुद्धा आता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरातील संविधान चौकात जे आहे ते एका अर्थाने साखळी उपोषण सुरू आहे। दोन केंद्र आपल्याला बघावं लागेल आंदोलनाचे, एक आझाद मैदान, एक नागपुरातील संविधान चौक, असे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। कालपासून या साखळी उपोषणाला एकंदरीत सुरुवात झालेली आहे। अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। भाजपचे नेते आशिष देशमुख असतील, त्यासोबत परिणी फुके असतील, काँग्रेसचे अनेक नेते आले आहेत, अभिजित वंजारी असतील, खासदार जे आहेत ते सुद्धा उपस्थित लावली। एकंदरीत बघितलं असेल तर ज्या प्रकारे ओबीसीच्या आरक्षणातून जे आहे ते कुठलाही धक्का लागता नाही, कुणब्यांचे जे प्रमाणपत्र आहे ते मराठ्यांना देऊ देत नाही, सगळ्याचा विरोध एका अर्थानं बबनराव तायवाळे यांच्या, आणि त्यामुळे जर अशा प्रकारे जर सरकार एका अर्थाने मार्ग बदलवेल तर आम्ही सुद्धा आक्रमक होण्याचे जो आहे आव्हान जे आहे बबनराव तायवाळे यांनी दिलेलं आहे। आणि काल जे आहे ते परिणी फुके यांनी एक निवेदन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे त्या संदर्भातली, कारण की ओबीसी संदर्भातलं जो काही आहे त्याला कुठलाही धक्का लागता नाही, त्यामुळे ओबीसीच्या मनात भय निर्माण होऊ नये यासाठी जे काही आहेत त्या संदर्भाने जे बघितलं असेल तर साखळी उपोषण सुरू झालेल्या नागपुरातील संविधान चौकात जे आहेत ते आज दुसरा दिवस आहे। आणि नक्कीच तेजस, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता यांच्या तरी आंदोलनावरती तोडगा निघतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।